खूप मोठा प्रश्न आहे। पण यासाठी आपल्या गावामध्ये 17 कोटीची जल जीवन मिशनची योजना चालू आहे। पण त्या योजनेला पाणी आपल्याला नागझरीहून आणायचं। नागझरीचं पाणी आपल्याला तिथले लोक घेऊ देत नव्हते, तर ते म्हणत होते की आमचं पाणी तुम्ही घेऊन गेला तर आम्ही जलसमाधी देऊ। या गोष्टीमुळे ती योजना किमान 1 वर्ष लटकली, परंतु भैया साहेबांनी मध्यस्थी करून तिथल्या लोकांना हाताशी धरून ती योजना लवकरात लवकर चालू करून घेण्याच्या उद्दिष्टाने बैठक बसून ती योजना चालू केलेली आहे। तर येत्या 3 ते 4 महिन्यामध्ये प्रत्येकाच्या घराला नागझरीचं पाणी येणार आहे। त्याच्याशिवाय असं म्हणायचं की मला आपण त्या योजनेअंतर्गत फिल्टरही बसवत आहोत। प्रत्येकाच्या पोटीला प्यायचं पाणी येणार आहे आणि ग्रामपंचायत तर्फे आपण 700 ते 800 नवीन कनेक्शन देणार आहोत, जे की मोफत असतील। त्याच्यामुळे आपल्या गावचा पाण्याचा प्रश्न 100% सुटणार आहे। त्याच्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न होता बसवंतपूर ते नांदगाव रोड। हा रोड भैयाजी पालकमंत्री असताना त्यांनी 40 लाख रुपये निधी दिला होता आणि त्याच्यानंतर जे सरकार आलं त्याच्यामध्ये त्याला वाढीव निधी मिळाला, परंतु त्यांनी काय केलं की ते टेंडरच करू देत नव्हते साहेब। जवळपास 1 वर्ष ते टेंडरच होऊ दिले नाहीत, पैसे येऊन पडलेले होते, परंतु त्यांच्या अंतर्गत राजकारणामुळे जवळपास 1 वर्ष 1 पावसाळा निघून गेला, परंतु इंजिनियर टेंडरच करू देत नव्हते। कारण ते म्हणत होते की आम्हाला तिकडनं फोन यायला लागले, आमचा माणूस दिल्याशिवाय तुम्ही टेंडरच करायचं नाही। या गोष्टीमुळे 1 वर्ष निघून गेलं। आम्ही आबा माजी सरपंच आहेत तिथेच आहेत ते आणि गावातील 3-4 प्रतिष्ठित लोक बाबळगावला गेलो, भैयांना सांगितलं। भैया साहेबांनी आमच्या समोर इंजिनियरला फोन लावला। इंजिनियर म्हणले की मला साहेब बाहेरून फोन येत आहेत की टेंडर करू नका। साहेब म्हणले बाहेरून येत असेल पण आता माझा फोन आला आहे, माझा फोन आला तुम्ही लगेच टेंडर करा। 2 दिवसामध्ये साहेब लगेच टेंडर झालं आणि काम चालू झालं ते। याच्याबद्दल मी सर्व गावाच्या वतीने भैया साहेबांचे त्या रस्त्याबद्दल आणखी एकदा आभार मानतो। शिवाय आपल्या गावामध्ये भैया साहेबांनी मागच्या 2 वर्षांमध्ये 3 सभागृह मंजूर केलेले आहेत। सिमेंट रस्ते तर जागोजागी झालेलेच आहेत। येत्या काळामध्ये 5 किलोमीटरचं डांबरी आपलं मजबूतीकरणाचं काम सुरू होणार आहे, जे की मंजूर आहे, आचारसंहितेमुळे थांबलेलं आहे। हे काम आचारसंहिता संपल्या 3ऱ्या दिवशी आपण चालू करणार आहोत, ज्याच्यामुळे गावामधला चिखलाचा महत्त्वाचा प्रश्न नाहीसा होणार आहे। म्हणजे आपल्याला वेळोवेळी 5 वर्षांमध्ये भैयाची साथ जर भैया जर आपल्याला अवेलेबल व्हावे असतील तर आपल्याला फक्त 1 दिवस भैयासाठी अवेलेबल व्हायचंय, तो म्हणजे 20 तारीख। येणाऱ्या 20 तारखेला आपण हाताच्या पंजासमोरचं बटन दाबून भैयांना जेवढ्या जास्त होईल तेवढ्या मताधिक्याने आपल्याला निवडून आणायचं आहे, जेणेकरून की लातूरचं गेलेलं वैभव परत येईल आणि लातूर स्वाभिमानाने अगोदर सारखं 2014 पूर्वी जसं लातूर महाराष्ट्रामध्ये माहित होतं तीच ख्याती लातूरची परत यावी ही सर्वांना विनंती करतो आणि भैयांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावं। एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो।